नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत बासमती तांदळाशिवाय सुद्धा कोलंबी भात करता येतो. तर चला सुरू करूया. आणि हो, आपल्या स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्यात पहिलं आपण कोळंबीला मॅरिनेट करून घेऊया. तर मी यामध्ये 1-1.5 चमचे लिंबाचा रस टाकला आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. यामुळे काय होतं, कोलंबीचा जो वास असतो तो कमी होतो. आपण याला 2 ते 3 चमचे लिंबाचा रस आणि मिठाने चोळून घ्यायचं आहे आणि ही जी कोळंबी आहे ही अशीच 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायची आहे. आपण इथे पुलावसाठी लागणारं साहित्य बघूया. कुठलाही तांदूळ जो मऊ होत नाही तो मी 4 तास भिजवून घेतलेला आहे आणि पाणी निथळून घेतलेलं आहे. तुम्ही बासमती तुकडा वापरलात तरी चालेल. 3 कांदे, मोठे कांदे मी असे उभे कट करून घेतलेले आहेत, अगदी बारीक केलेले नाही आहेत. त्याबरोबर मी 2 टोमॅटो मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेत, वाटलेली मिरची, 2 चमचे लिंबाचा रस, ताजी आलं लसणाची पेस्ट ही मी लगेच करून घेतलेली आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, 1 चमचा हळद किंवा पाव चमचा बिर्याणी मसाला, बेडगी मिरची पावडर, गरम मसाला आणि घरगुती कुठलाही तुमचा मसाला आहे तो चालेल. त्यानंतर इथे आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत ते आपण बघून घेऊया. मी 4 ते 5 लवंगच्या पाकळ्या, 3 तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी आणि खायची वेलची हे सगळं मी घेतलेलं आहे. आता आपण एका खोलगट भांड्यामध्ये थोडं जास्त प्रमाणामध्ये तेल घेऊया. तेल थोडं जास्त ह्याच्यासाठी की आपले मसाले करपू नयेत यासाठी. तर मी तेल चांगलं घेतलेलं आहे आणि ते चांगलं गरम होईपर्यंत आपण त्याला तापून देणार आहोत. यामध्ये मी टाकलेले आहेत आपले जे खडे मसाले आहेत ते. तर खडे मसाले आपण चांगले भाजून घेऊयात. मी गॅस मध्यम आचेवरती ठेवलेला आहे. जर का तुमचं पातळ भांडं असेल तर तुम्ही कमी आचेवरती सुद्धा ठेवू शकता. यामध्ये मी टाकलेली आहे वाटलेली मिरची, ताजी बनवलेली आलं लसूण पेस्ट. आपण हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 3 मध्यम आकाराचे कांदे. तर कांदे टाकल्यावरती आपण एक साधारण 10 ते 7 मिनटं आपण कांद्याला परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला गळूपर्यंत आपण त्याला परतून घेतलेला आहे. ह्याच्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. आता बारीक चिरलेल्या टोमॅटोमध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, म्हणजे हे लवकर शिजायला मदत होते. तर आपण ह्याला चांगलं शिजवून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणार आहोत. तर आपल्याकडे जो घरगुती मसाला असतो तो आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर यामध्ये जाणार आहे बेडगी मिरची पावडर. ही कलरसाठी असते, जर का नाही टाकली तरी चालेल. 1 चमचा हळद, अर्धी चमचा टाकला तरी चालेल. त्यानंतर बिर्याणी मसाला. बिर्याणी मसालासुद्धा ऑप्शनल आहे, त्याचा वास छान येतो म्हणून मी टाकलेला आहे. तर आपण हे सगळं परतून घेणार आहोत. जर का तुम्हाला वाटत असेल की मसाले करपतील तर यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाका आणि छानपैकी हे मिश्रण परतवून घ्या आणि 2 मिनटाची वाफ आपण काढून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता 2 मिनटानंतर ह्याला जरा तेल सुटलेलं आहे. अशा प्रकारेच आपण हे हलवून घेणार आहोत आणि यामध्ये परत 2 मिनटाची वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथे कोलंबी ॲड करते, जी आपण मॅरिनेट करून ठेवलेली लिंबाच्या रसात. ओके, त्यानंतर ही कोलंबी आपण छानपैकी परतून घेणार आहोत. कोलंबी लगेच शिजते त्यामुळे ह्याला जास्त असं परतायचं नाही. तुम्ही बघू शकता ती लगेचच पांढरी पडायला लागलेली आहे. यावेळेलासुद्धा गॅस आपण मध्यम आचेवरतीच ठेवलेला आहे. तर आपण ह्याला छानपैकी परतून घेऊया. तुम्ही बघू शकता ही कोलंबी पांढरी आणि अशी थोडी अजून आकसलेली आहे, म्हणजे अशी सी शेपमध्ये झालेली आहे. आता आपण यामध्ये ॲड करूया जे आपण भिजवलेले तांदूळ होते ते. आता हे आपण सगळे तांदूळ यामध्ये ॲड करून घेऊयात. तर तांदूळ जो आपण सिलेक्ट करू ना तो शिजवल्यावर तुम्हाला नेहमीचा तांदूळ माहितीच असेल. जर का तो एकदमच असा मऊ होत असेल तर तो घेऊ नका. तुम्ही कुठलाही दुसरा तांदूळ ह्याच्यामध्ये वापरू शकता. बासमतीच घेण्याची गरज नाही आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि चव छान येते. जर का तुम्हाला असं क्रीमी टेक्स्चर पाहिजे असेल ना तर तुम्ही ते सुद्धा बेसनसुद्धा टाकू शकता, पण मी ते टाकलेलं नाही आहे. आणि इथे मी गरम पाणी करत ठेवलेलं ते मी या तांदळामध्ये ओतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी खूप जास्त पाणी ओतलेलं नाही आहे, फक्त तांदूळ 1 सेंटीमीटर तांदळाच्या वरती मी पाणी टाकलं आहे. यामध्ये मी टाकते आता मीठ चवीनुसार.
आता मी 3 कपला जवळजवळ 1.5 चमचा मीठ टाकले. त्यानंतर मी गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आणि आपली जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती मी ह्याच्यावरती टाकून घेते. पाणी खूप जास्त टाकू नका, नाही तर मग काय होतं ना की तांदूळ खूप जास्त शिजतो आणि तांदूळ शिजल्यावरती सुद्धा त्यामुळे पाणी राहतं आणि मग एक्स्ट्रा शिजल्यामुळे असा मोकळा मोकळा भात आपला होत नाही. तर आपण झाकण न ठेवता ह्याला उकळी आणून घेणार आहोत. झाकण ठेवूनसुद्धा तुम्ही करू शकता, पण त्याची गरज नाही आहे. अशीच ह्याला उकळी येते आणि न झाकण ठेवतासुद्धा तांदूळ छान शिजतो. तुम्ही बघू शकता की मी अजिबात झाकण ठेवलं नव्हतं तरीसुद्धा माझा तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे आणि अगदी थोडं पाणी यामध्ये राहिलेलं आहे आणि तांदूळ छान मोकळा मोकळा राहिलेला आहे. तर आपण हे असाच शिजवून घेतलेला आहे. आता मात्र आपण थोडं पाणी राहिल्यावर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अजिबात जास्त पाणी नाही आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनटं ह्याला एक वाफ देणार आहोत. 3 ते 4 मिनटाने असं ह्याला एक्स्ट्रा जे पाणी आहे ते सुटतं. तुम्ही बघू शकता तांदूळ अजून जास्त छान खुलून आलेला आहे आणि कोळंबी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता मध्यम आचेवरून आपण जी आच आहे ती बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता यामधलं पाणी खूप कमी झालं आहे, तरी पण आपल्याला पाणी पूर्ण आटवायचं आहे. तर गॅस बारीक करून आपण त्याला एक 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. तर 5 मिनटांनी आपण बघू शकतो की भात आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता हा भात मोकळा दिसतोय आणि त्यामधलं पाणीसुद्धा जवळजवळ आटून गेलेलं आहे. तर आपण हा जो आहे तो गॅस बंद करायचा आहे आणि तसंच 10 ते 15 मिनटं या भाताला सेट होऊन द्यायचं आहे. आता त्याच्यातलं पाणी पूर्णपणे संपलेलं आहे. आपला भात व्यवस्थित विदाऊट बासमतीसुद्धा व्यवस्थित बनलेला आहे. तर आपण हा भात असाच सर्व करू शकतो आणि सोबत जर का तुम्हाला कोशिंबीर किंवा जर का तुम्हाला फ्राईड कोलंबी किंवा बोंबील याची रेसिपी पाहिजे असेल तर तीसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.